श्री संतोषी माता मंदिराचा वार्षिक उत्सव निमित्त भव्य भंडारा महाप्रसाद वाटप दिनांक 14 ते 16 ऑक्टोबर या 3 दिवसीय भक्तिमय वातावरणात श्री संतोषी माता मंदिराचा वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला। अतिशय धार्मिक वातावरणात कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते। यात सुरुवातीला 14 ऑक्टोबर 2025 रोजी श्री संतोषी मातेची भव्य अशी मिरवणूक संपूर्ण धुळे शहरातून काढण्यात आली। तदनंतर 15 ऑक्टोबर 2025 रोजी अश्विन वैद्य अष्टमी निमित्त मंदिर आवारात हवन कार्यक्रम पार पडला। तदनंतर आज सलग तिसऱ्या दिवशी आज दिनांक 16 ऑक्टोबर 2025 रोजी अश्विन वैद्य नवमी निमित्त भव्य भंडारा महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। दुपारी 12 वाजता या ठिकाणी श्री संतोषी माता मंदिरात श्री संतोषी मातेची आरती करून तदनंतर भंडारा वाटप करण्यात आला। या कार्यक्रमासाठी श्री संतोषी माता ट्रस्टचे सचिव प्रकाश अमृतलाल मेहता, ट्रस्टी हरिश्चंद्र रेंडे माडी, संजय पाटील, राकेश परदेशी, विजय बाविस्कर, भटू चौधरी, अशोक चौधरी, अशोक वाणी आदी सर्व पदाधिकाऱ्यांनी विश्वस्तांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला, तर मोठ्या संख्येने भाविक भक्तांनी या भंडाऱ्याचा लाभ घेतला। नमस्कार। श्री संतोषी माता मंदिर ट्रस्ट दरवर्षाप्रमाणे याही वर्षी मंदिराच्या वार्षिक उत्सव 14-15-16 ऑक्टोबर या दिवशी आयोजित केला होता। पहिल्या दिवशी शहरातून देवीचं वहनाचं मिरवणूक असते, दुसऱ्या दिवशी होम हवन व पूर्ण आहुतीचा कार्यक्रम असतो। आज भंडाराचं आयोजन असतं। संतोषी माता मंदिर ट्रस्टतर्फे वर्षभरात विविध उपक्रम हे राबवले जात असतात। आम्ही म्हणजे संतोषी माता मंदिर ट्रस्टतर्फे शालेय शिक्षण साहित्याचं वाटप करत असतो। आरोग्याला काही मदत लागली नागरिकांना तर तीही आमच्या यथाशक्तीप्रमाणे पुरवत असतो। हे सगळे उपक्रम वेळोवेळी आम्ही राबवत असतो। काही नैसर्गिक आपत्ती असेल, पूर वगैरे, याच्यातही आमच्याकडून ट्रस्टकडून आम्ही मदत करत असतो। हे सगळं संतोषी मातेची जी स्थापना, मंदिराच्या ट्रस्टची जी स्थापना आहे, श्री अनुसाहेबेन मेहता यांच्या मार्गदर्शनात झालेली आहे व श्री प्रकाशभाई मेहता यांच्या मार्गदर्शनात हा सगळा उपक्रम आम्ही राबवत असतो वर्षभरात। ह्या उपक्रमात आमच्या मंदिराचे जे ट्रस्टी आहेत आणि जे भाविक आहेत यांची आम्हाला मदत मिळत असते।